नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर लिखित काटशह ही कथा. बंड्या खोत, अनुपम पटेल, सुदेश जाधव हे सगळे एकाच माळेचे मणी. मला जे सांगायचं आहे ते या प्रत्येकाच्या कहाणीत दडलेलं आहे. शेफालीची नजर फोटोंवर स्थिर होती, तर समोर बसलेल्या प्राध्यापकांची तिच्यावर असंख्य प्राध्यापकांचे डोळे रोखलेले होते. पण तिचं लक्ष साठे सर होतं. साठ्यांना पटलं, आवडलं की काम फत्ते. एक एक करून तिला चित्रातली माणसं जिवंत करायची होती. त्यांची निवड तिने का केली, ही माणसं तिला कुठे भेटली, त्यांच्याशी तिचं काय बोलणं झालं हे सांगत त्यांचं आयुष्य जिवंत करायचं होतं. ही सगळी माणसं भेटली तर त्यांची आपली ओळख आहे असंच प्रत्येकाला वाटायला हवं, याची तिने मनाशी खुणगाठ बांधली. गेल्या वर्षभरात काही ना काही कारण काढून मी या तिघांशी बोलले, त्यांना कसलीही कल्पना न देता. इथे मी काळाचे, प्रसंगांचे तुकडे जोडणार आहे. खेड्यातला बंड्या, अमेरिकेतला अनुपम आणि मुंबईतला सुदेश जाधव. अतिशय वेगवेगळ्या वातावरणात वाढणारी आणि तरीही एकाच नावेत बसलेली ही माणसं आहेत. त्यांच्या नावेचा माग आपण इथे घेणार आहोत. शेफालीने सुरुवात केली बंड्या खोतापासून. देवगड जवळच्या वाडा गावातला बंड्या खोत. काय बंड्या, काय चाललंय? झाला का आराम सुरू? गडग्या पलीकडून शेजारच्या वाडीतल्या दिनकरनं घराकडे जाताना बंड्याला टोकलं. बंड्या पायरीवर आकाशाकडे नजर लावून बसला होता. काडी चावून चावून नाहीशी होत आली होती. दिनकरकडे बघत बंड्या नुसताच हसला आणि पुन्हा काडी चावायला लागला. स्वयंपाकघराच्या खिडकीतून येणारे आवाज टिपत राहिला. मागच्या विहिरीवर जमलेल्या बायकांच्या कलकलाटाचा आवाजही कानावर पडत होता. काडी चावण्याचा त्याचा वेग वाढला. शून्यात नजर लावून बसलेल्या बंड्याचे कान आईच्या हाकेकडे लागले होते. कधी एकदा आई हाका मारतीये आणि उठून आत जातोय असं झालं होतं त्याला. बंड्या, ये रे. चुलीवरच्या पेजेचं रटरटतं पातेलं उतरवीत प्रमिला वहिनींनी जोरात बंड्याला हाक मारली. हाकेसरशी पायरीवरून उठून तो येईल याची कल्पना त्यांना होतीच. सैल झालेल्या लेंग्याची नाडी बांधत बंड्या स्वयंपाकघरात आला. भिंतीपाशी लावलेला पाट घेऊन आषाढ भूतासारखा बसला. वहिनींनी त्याच्यासमोर पेजेचा वाडगा ठेवला. पुढ्यात आलेल्या वाडग्यातली पेज बंड्यानं हावरटासारखी संपवली. अरे हळू खावं, ओरपतोस नुसता. बरं दिसतं का ते? बघणारा नावं ठेवतो. वहिनींनी नेहमीच्या सूचना दिल्या. इतकी वर्ष झाली तेच खाणं, त्याच सूचना आणि बंड्याचं तसंच वागणं. बंड्या तंद्रीत होता. पोट भरलं होतं. ढेकर देत त्यांनी ओठांवरनं आडवा हात फिरवला. त्याला नानूला मदत करायला सांगा. आंबे उतरवायचेत आज. मागच्या दारात खोत उभे होते. वहिनींनी मान डोलावली. खोतांना काहीतरी सांगायला लगबगीने त्या पुढे झाल्या. खोत आपल्याच नादात होते. वहिनी त्यांच्या खुललेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिल्या. खुश दिसतायत. सुटला बंड्या आज तरी तावडीतून, असा विचार महिनींच्या मनात येतोय ना येतोय तोच खोतांनी अपेक्षा भंग केला. काय राजे, झालं का ओरपून? आयुष्य आहे, बसल्या बसल्या मिळताय. बंड्याचं लक्ष नव्हतंच. वहिनींनी मात्र रागाने ओठ मुडपले. आळशी, निरुद्योगी, नाकर्ता. रोजच्या रोज बंड्याला खोतांकडनं एखादं नवीन विशेषण मिळायचंच. वहिनी त्यांच्या परीनं खोतांना विरोध करायच्या आणि दिवसभर मनातून शिव्यांची लाखोलीही व्हायच्या. बंड्या सगळे मान अपमान गिळून एकटक कुठेतरी बघत राहायचा.
खोतांचा राग त्याला समजायचा, तशी वाडीतल्या लोकांची चेष्टाही कळायची, पण त्यांनी कधी विरोध केला नाही. तशी इच्छाच त्याला झाली नाही. हसता खेळता मुलगा असा कधी झाला ते कुणालाही आठवत नव्हतं, इतकी वर्ष लोटली होती. बंड्या आता त्या पलीकडे पोहोचला होता आणि त्याच्या आजूबाजूचे सुद्धा. त्याच्या अंगात कंटाळा भरून राहिला होता. कितीतरी वर्षांपूर्वी 7वीत तो नापास झाला आणि नंतर प्रत्येक वर्गात 2-2 वर्ष काढायला लागला. त्याला सुद्धा आता काळ उलटून गेला होता. बंड्याच्या कंटाळ्याची सुरुवात मात्र 7वीत नापास झाल्यानंतर झाली, असं वहिनींना वाटायचं. 10वीची परीक्षा पास हो रे तू फक्त. तेवढा एक शिक्का बसला की बऱ्याच वाटा सापडतात. प्रत्येक वेळी बंड्या नापास झाला की खोत त्याला म्हणायचे, तो मान डोलवायचा. परीक्षेला जाताना बंड्याच्या पोटात गोळाच यायचा. आपण नापास होणार या विचारानेच तो पेपर कोरा टाकून यायचा. 5 वेळा 10वीला नापास झाल्यावर त्यांनी सगळं सोडूनच दिलं. आमच्या बरोबर बसायला लागा. परदेशात चांगला भाव आहे आपल्या मालाला. तो नुसताच बसून राहिलेला दिसला की येता जाता खोत म्हणायचे. बंड्याच्या तोंडून सवयीनं हुंकार निघायचा. प्रत्यक्षात बंड्यानी कधीही खोतांना मदत केली नाही. खोतांचीही तशी अपेक्षा नसावीच. बंड्या कधी त्यांच्या हाताशी आलाच नाही. खोतांनी त्याचा नाद सोडून दिला. इतक्या वर्षात बंड्या सर्वसामान्य माणसासारखा होण्यासाठी काय करायला हवं हे कुणालाही कळलेलं नव्हतं. तो बिनकामाचा असला तरी निरुपद्रवी होता, हा त्याचा मोठा गुण. वहिनी सोडून सर्वांसाठी त्याच्या अस्तित्वाची किंमत 0. त्या अजूनही आशेवर होत्या. अंगारे दुपारे उपास तापास चालूच होते. अधूनमधून बदल म्हणून वैद्यांकडेही त्या त्याला घेऊन जायच्या. आज मात्र विहिरीवर आलेल्या चाकरमान्यांपैकी कुणीतरी त्यांना मार्ग दाखवला होता, तोच खोतांच्या कानावर घालायचा होता. त्या बोलायला म्हणून उठल्या, पण बंड्याला लावलेली विशेषणं ऐकत गप्पच उभ्या राहिल्या. सवयीने खोतांनी बंड्याला टोकलं तरी त्या स्वरात धार नव्हती. खोत खुशीत होते, आपल्याच नादात होते. आज अमेरिकेतल्या माणसाबरोबर बोलायचंय. मोठं डील होणार बहुतेक. तसं झालं तर मी तुम्हाला अमेरिकेला नेऊन आणतोच. फॉरेन रिटर्न व्हाल काय? जायचं ना अमेरिकेला? बोलता बोलता ते फोन लावायला स्वतःच्या खोलीच्या दिशेला वळाले. साठेंनी शेफालीला थांबवलं. मला अंदाज येतोय या गोष्टीचा, काय घडलं असेल याचा. मी तुम्हालाच बोलू देईन. थांबवलं अशासाठी की एक प्रश्न मनात आलाय, विसरण्याआधी विचारतो, चालेल? नाही म्हणजे मध्येच बोलतोय ना म्हणून. शेफालीनी साठ्यांकडे पाहिलं. तिच्या पाठीचा बाक आणखीनच वाढला. ती उत्तर देणार तेवढ्यात साठे हसून म्हणाले, बोला बोला, तुम्ही बोला, कॅरी ऑन. नाही नाही, विचारा ना सर तुम्ही, निरुत्साही स्वरात शेफाली म्हणाली. साठेंनी शेफालीला मुद्दाम अडवलं होतं. मनात प्रश्न होता, पण तो फारसा महत्त्वाचा नव्हता. ज्यासाठी त्यांनी शेफालीला थांबवलं ते त्यांचं काम झालं होतं. तरी त्यांनी विचारलं. बंड्याच्या वागण्याचा सगळ्यात जास्त परिणाम कुणावर झाला? त्याच्या आईवर, प्रमिला वहिनींवर. शेफालीला हा प्रश्न त्यांनी का विचारला हे समजलं नव्हतं. सुरुवातीला तुम्ही जी नावं सांगितली त्यात त्यांचा उल्लेख नाही आहे, कारण तो माझ्या विषयाचा भागच नाही आहे. तरीही मला त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. शेफाली काही क्षण तशीच उभी राहिली. तिच्या बोलण्यातला रसच संपला. साठे तिची निवड करणार नाहीत हे तिला तिथेच कळलं.
साठेंनी निवड केली नाही तर काय करायचं याचा विचार तिने केलेला नव्हता. तिला सर्वांना बंड्या कसा आहे ते दाखवायचं होतं. त्यासाठी तिने खोतांच्या घरात जवळजवळ रोजच घडणारा प्रसंग सर्वांसमोर उभा केला होता. तो ऐकून साठे सरांनी प्रमिला वहिनींबद्दल का प्रश्न विचारावा? वर्षभरात बंड्या सोडल्यास तिने त्या घरातल्या इतर कोणाचा विचारच केलेला नव्हता. वर्षभर बंड्या खोत, अनुपम पटेल आणि सुदेश जाधवचा तिने ध्यासच घेतलेला होता. तिघे तिच्या विषयासाठी उत्तम आहेत याची तिला खात्री वाटत होती आणि अचानक प्रमिला वहिनी मध्ये आलेल्या होत्या. शेफालीने पॉवर पॉईंटवर नजर टाकली. प्रमिला वहिनींचा फोटो तिच्यासमोर नव्हता. पण बंड्याच्या निमित्तानं तिला कळालेल्या प्रमिला वहिनी साठ्यांसमोर उभं करणं तिला भाग होतं. तिने इतरांकडे पाहिलं. सगळेच तिच्या तोंडून प्रमिला वहिनींबद्दल ऐकायला उत्सुक दिसत होते. बंड्याच्या संदर्भात प्रमिलाताई मला विशेष महत्त्वाच्या वाटत नाहीत, कारण त्या अंगाऱ्या धुपाऱ्यांवर विश्वास ठेवणाऱ्या आहेत. नाही, मी बंड्याच्या संदर्भात विचारत नाहीच आहे. एकूणच त्या व्यक्ती म्हणून कशा होत्या? साठेंनी वहीत काहीतरी लिहित विचारलं. व्यग्र, बिझी. त्यांच्या इतकं सतत काही ना काही करणारं माणूस दुसरं नसेल. शेफालीने नाईलाजानं थोडीशी माहिती दिली. तिच्या दृष्टीनं त्यांचं व्यग्र असणं वेळ फुक्कट घालवणं होतं, पण इथे तिचं हे मत सांगण्यात काही अर्थ नव्हता याची तिला जाणीव होती. वाडीत कोणाच्या तरी घरी झालंय म्हणून दुपटी कर, शेजारची आजी आजारी आहेत म्हणून गप्पा मारायला जा, कोणाला शिवण शिकव, सतत काहीतरी चालू असतं. एकदा मी त्यांना विचारलंही होतं. बंड्याकडे वहिनींचं लक्ष नाही असं वाटलं का तुम्हाला? साठ्यांच्या बाजूला बसलेल्या प्राध्यापक भंडारींनी विचारलं. आपलं मन ओळखणारे प्राध्यापक भंडारी तिला त्या क्षणी जवळचे वाटले. उगाच आपण साठे साठे करतोय का असंही वाटून गेलं. ती त्यांच्याकडे बघून म्हणाली, बरोबर ओळखलंत सर. हाच प्रश्न मी विचारला होता. बंड्याचं काय? तुम्हाला या साऱ्यातून वेळ मिळत नाही म्हणून तो एकटा पडत चाललाय असं तर नाही ना? हा प्रश्न विचारला होता मी. अच्छा, मग उत्तर काय मिळालं? साठेंनी विचारलं. माझा वेळ त्याला मिळणं न मिळणं याचा काही संबंध नाही आहे बंड्याच्या कंटाळ्याशी, काहीही न करण्याशी. उलट बंड्याचाच सतत विचार करत असते, त्यातून थोडी मोकळी होते, जीव रमतो, मनावरून बंड्याचं ओझं उतरतं, 4 क्षण आनंदात जातात असं म्हणाल्या. जीव रमवतात त्या स्वतःचा. त्यांना नाही का कधी वैताग आला, उदास वाटलं बंड्यामुळे? साठ्यांचे प्रश्न संपत नव्हते. वाटलं असेलच, मी नाही विचारलं. एकदा त्या 4 महिने आजारी होत्या. नाईलाजानं शेफाली उत्तर देत होती. कशामुळे आजारी होत्या म्हणजे काय झालं होतं? साठे थांबतच नव्हते. नाही ठाऊक. यातून मलाच उठणं भाग आहे. घराकडे कोण बघेल? बंड्याला मीच आहे हे समजून चुकले आणि उठले असं काहीतरी सांगितलं. थोड्याशा हाताला लागतायत तुमच्या प्रमिला वहिनी. साठे हसत म्हणाले. शेफालीला प्रमिला वहिनींमध्ये रस नव्हता. तिला अनुपम पटेल आणि सुदेश जाधव खुणावत होते. सर, मी प्रेझेंटेशनकडे वळू का? तिने नम्र सुरात विचारलं. साठे काहीच बोलले नाहीत. पॉवर पॉईंटवर अनुपम पटेलचा फोटो आणत शेफाली म्हणाली, सरांना प्रश्न होता म्हणून प्रमिलाताईंबद्दल बोलले मी, पण माझ्या अभ्यासाचा विषय बंड्या खोत, सुदेश जाधव आणि अनुपम पटेल आहेत. अनुपम पटेल हा अमेरिकेतला माणूस, पण त्याचा थेट संपर्क होता तो देवगडच्या खोतांशी. प्रसंगाचा एक तुकडा तिने सर्वांसमोर जिवंत केला. अनुपम पटेल फोनची वाटच पाहत होता. देवगडहून आंब्याच्या संदर्भात खोतांचा फोन यायचा होता. पळत पळत तो गॅरेजमध्ये गेला. अस्वस्थ येरझाऱ्या घालत त्यांनी खोतांवर तोफ डागली. अरे बाबा, कधी येणार तुझा आंबा?
सगळ्या स्टेटमध्ये जोरदार मागणी आहे. आंब्याचा पत्ताच नाही. असं नाही चालणार खोतानू. खोतांना हे अपेक्षित नव्हतं. आनंदावर विरजण पडल्यासारखं वाटलं त्यांना. त्यांनी गडबडीने आपली बाजू मांडली, खुलासा केला. 50 पेट्या पाठवल्या आहेत. त्या पोचायला हव्यात 1-2 दिवसात. आणखीन पाहिजे होत्या ना. खोतानू, मला खड्ड्यात घालू नका. तुम्हाला पैका देऊन मोकळा झालोय मी. खोतांना पटेलांचे पैसे का बुडतील ते समजेना. कॉम्पिटिशन आहे. मेक्सिकोचा आंबा घेतात लोक. ब्रीड जातीचा आंबा आणलाय त्यांनी बाजारात. डिट्टो हापूस आहे. आता टेस्टमध्ये थोडाफार फरक असतो म्हणा, पण ते कळत बी नाही लोकांना. असं आहे होय. पोचतील पेट्या. खोतांनी आश्वासन दिलं खरं, पण त्यांनाही तसा काही अंदाज नव्हता. वैतागत पटेलांनी फोन ठेवला. काहीतरी विचारायला आलेल्या बायकोवर ते डाफरले. काम में छे, दिखानू નથી? दिसतंय की. चिडला होतात म्हणूनच आले विचारायला. तुम्ही मराठी माणसं ना, माझं मराठी पण काढू नका. काय झालंय ते सांगा. आत्ता नाही. बायकोला पुढे बोलायला न देता पायात शापला सरकवत ते बाहेर पडले. भका सिगरेटचा धूर सोडत तासभर चालल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. परत आले तेव्हा त्यांचा जीव शांत झाला होता, पण बायकोच्या थंड नजरेने पुन्हा त्यांचं डोकं फिरलं. तुला सगळं कळलंच पाहिजे का? आलो फिरून. मी कुठे काय म्हणतीये? एक शब्द तरी बोलली आहे का? मग बघत कसाला होती? कमाल आहे. मी काहीही विचारलेलं नाही आहे. आणि कुठे बघायचं तो माझा प्रश्न आहे. ठीक आहे, डोसका फिरलंय माझं. आता काही विचारायचं नाही, समजलं? अनुपम पटेलांचा आवाज चढला, पण तेवढ्याच चढ्या आवाजात त्यांच्या बायकोनं तिचं निदान ऐकवलं. डोकं नाही फिरलेलं, अति कामाचा ताण आहे हा. असेल. येणार प्रेसर येणार, कळलं? नाही आला प्रेसर तर वाटोलं होईल धंद्याचं. प्रेसर नको घ्यायला. प्रेसर घ्यायला नको. प्लीज डोंट येल ॲट मॉम. तिथेच अभ्यास करत बसलेली शिरीना वैतागली. अंगठ्या एवढी मुलगी शिकवायला निघालेली बघून ते किंचाळले. मम्मीनी चमची, यू वोंट अंडरस्टँड प्रेसर. मागितलंय की मिळतंय सगळं हातात. आता त्यांना एकटेपणा हवा होता. खोलीत शिरत त्यांनी दार धाडकन लावून घातलं. समथिंग इज रॉंग विथ डॅड. आस्क हिम टू सी अ डॉक्टर. 17 वर्षाच्या मुलीकडे अनुपम पटेलांची बायको आश्चर्यानं पाहत राहिली. काहीतरी बोलू नकोस ग. नाही तर काय, सारखे चिडलेले असतात. काम काम काम. ही इज ऑलवेज बिझी. आपल्याबरोबर नावाला असतात. विचार कामाचा. शिरीना फणफणली. म्हणून समथिंग इज रॉंग? कम ऑन मामा, थिंक. 9वीत असल्यापासून मी बघतीये. सिगरेट. आनंद झाला तरी सिगरेट ओढणार, चिडले तरी तेच. आणि पेगवर पेग रिचवतात. कारण काहीही चालतं. घराला सिगरेट आणि ड्रिंकचा वास येतोय आपल्या. अगं, सिगरेट सोडवायला डॉक्टर कशाला हवा? सुटेल. तू कशाला चिडत असतेस त्यांच्यावर? मग कर तुला काय करायचं ते. आय एम टेलिंग यू द फॅक्ट. केसाच्या बटेशी शिरीना चाळा करत म्हणाली. तिच्या बोलण्यानं अनुपमची काळजी वाटायला लागली, तरी फार विचार न करता ती स्वतःच्या कामाकडे वळाली. तुम्ही पुढे सांगायच्या आधी एक प्रश्न आहे परत. साठ्यांनी शेफालीला थांबवलं. शेफालीनी टेबलाच्या कडा घट्ट धरल्या. खाली मान घालून काहीतरी पुटपुटली. शेफाली. साठेंनी तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सॉरी सर, काय म्हणालात? तिने त्यांच्याकडे न बघता विचारलं. साठ्यांचा शेफालीला अगदी कंटाळा आला होता. किती मध्ये करायचं ते. नाही, मी म्हणत होतो तुम्ही छान चित्र उभं करताय आमच्या समोर त्या व्यक्तींचं. सुदेश जाधवांकडे तुम्ही वळायच्या आधी विचारा. तिची नाराजी अगदी जाणवत होती. साठ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या व्यक्तींचा अभ्यास केला आहे ते कळतंच आहे, पण
सगळे भारतीयच का? मी सांगतो, पुन्हा साठ्यांच्या बाजूला बसलेले भंडारी म्हणाले. शेफालीला हायसं वाटलं. साठ्यांनी तिला निवडलं नाही तर कदाचित भंडारींकडे आपली वर्णी लागेल या जाणीवेने तिला बरं वाटलं. मला वाटतं त्यातूनच त्या काहीतरी सिद्ध करू बघतायत. बरोबर आहे का शेफाली? हो. शेफालीच्या आवाजात किंचित उत्साह आला. काय सिद्ध करू पाहतोय? साठ्यांच्या प्रश्नावर कृत्रिम हसत शेफाली म्हणाली, सर मी ते शेवटी सांगते. सुदेश जाधवकडे वळूयात का आपण प्लीज? बोलता बोलता तिने पॉवर पॉईंटवर सुदेशचा फोटो, त्याच्या ऑफिसचा फोटो आणत सुदेशला शब्दांनी उभं केलं. सुदेश त्याच्या मॅनेजरच्या खोलीत बसला होता. बेकरनी पुढे केलेल्या कागदावर सुदेशने नजर टाकली आणि त्याचा चेहराच पडला. हे काय? इतकं कमी रेटिंग? इतकं कमी रेटिंग का? हाताला फुटलेली सूक्ष्म थरथर लपवत त्यांनी बेकरकडे पाहिलं. यू आर नॉट अप्रोचेबल. कुणी ठरवलं हे? अचानक काहीतरी नवीनच उद्भवलं होतं. असं वाटतं काही जणांना. बेकरचं बोलणं सूचक होतं. काही जण म्हणजे कोण? सुदेशला नावं पाहिजे होती. असं नाही सांगता येणार. बेकरकडून नावं समजण्याची शक्यता नाही हे सुदेशला दिसत होतं. दिस इज नॉट फेअर. शांत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता सुदेश. बसल्या बसल्या टेबलाला लाथ मारून त्या खोलीतून बाहेर पडावं असं वाटायला लागलं. त्याचे कान अपमानाने लाल झाले. रागाने धुमसत तो म्हणाला, 7 वर्षात कोणी असं काही म्हटलेलं नाही आहे. बेकर तू ओळखतोस मला. काहीतरी गैरसमज होतोय. लेखी आहे. कुणाकडून? आय टोल्ड यू सांगू शकत नाही. यू? कसे बसे शब्द गिळले सुदेशने. नाव हाऊ धिस विल अफेक्ट मी? सुदेशचे डोळे आग ओकत होते. नो बोनस, नो प्रमोशन. आपण परत रिव्ह्यू करू, फरक पडेल त्याने. नकोयत मला तुझे उपकार. लेट मी आस्क यू डिरेक्टली. विचार. कंपनी तोट्यात चालली आहे? सुदेशच्या प्रश्नाला बेकरने स्मितहास्याने उत्तर दिलं. हे बघ बेकर, हा ट्रेंड मला ठाऊक आहे. कोणाला काढायचा असेल ना की अशीच सुरुवात होते. अरे काढा ना सरळ. हा असला फालतूपणा कशाला? ॲप्रोचेबल नाही म्हणे. बुलशिट. काम डाऊन. शांतपणे बेकर म्हणाला. सुदेश वैतागून उठला. बेकरच्या केबिनपासून त्याच्या टेबलापाशी जाईपर्यंत वाटेतली प्रत्येक गोष्ट त्याला लाथेनं उडवून द्यावीशी वाटत होती. आपण सोडून ऑफिसमधल्या सगळ्यांना बेकरचा रिव्ह्यू ठाऊक आहे आणि इथे बसलेल्यांपैकीच कुणीतरी हे उद्योग केलेत हे त्याच्या लक्षात आलं होतं. नव्हे, ठाम विश्वास होता त्याचा त्यावर. सही करायची नाही, चौकशी करायला लावायची, HR पर्यंत जायचं. स्वतःच्या खुर्चीशी पोचेपर्यंत त्याचा विचार पक्का झाला होता. कॉर्पोरेट जगात कोणी मित्र नाही हे पुन्हा एकदा त्याला जाणवलं. त्याच्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाचा त्याला राग यायला लागला, संशय यायला लागला. सगळे साले एकजात हरामखोर आहेत, स्वार्थी. नियमाप्रमाणे कोणाला नकोत कामं करायला, लगेच दुसऱ्यांकडे जातात. प्रत्येक विभागाचे नियम असतात, पद्धत असते. कशाची फिकीरच नाही. यांनी शब्द टाकायचा आणि झेलायचा आम्ही. वारे वा, शिस्त नियम असलं काही माहितीच नाही, पण यांची कामं होतात. आय गो बाय द रूल्स इज माय फॉल्ट. माझीच माणसं नियमांना बसवतात धाब्यावर आणि देतात यांची कामं करून. मोठेपणा मिळतो, प्रस्थ वाढतं. नंतर होणारा गोंधळ निस्तरायला यांच्या बापाने आम्हाला नेमलंय का? मल्टीनॅशनल कंपनी आहे. 4 देशातल्या लोकांबरोबर काम करायचं, मग प्रोसिजर पाळायला नको? काही प्रॉब्लेम आला की शिव्या खायच्या मी. एखाद्या कामाला नाही म्हटलं की ॲप्रोचेबल नाही. विसरा आता प्रमोशन. ऑफिसच्या बाथरूममध्ये बसून तो बायकोशी फोनवर बोलत होता. तीच दोषी असल्यासारखा डाफरत होता.
हे बघ, शांतपणे विचार कर सुदेश. स्वतःच ठरवतोयस तू सगळं. तुझं काही चुकलंय का तेही बघायला हवं ना. तू कुणाचं ऐकून घेतोस का कधी? त्यांनी फोन बंदच केला. बाजूच्या भिंतीवर तो आपटून त्याचे तुकडे तुकडे करावेत असं त्याला वाटत होतं. क्या आईला, या बयेला कशाला लावला फोन? आयुष्यात तिने कधी काही चांगलं बघितलंय का माझ्यात? येऊन जाऊन मीच कसा चुकतो तेच सांगणार. सुदेश बाथरूममधनं बाहेर आला. त्याला काम करावंसं वाटत नव्हतं. खुर्चीत येऊन तो नुसताच बसून राहिला, एकटक कुठेतरी नजर लावून. मेंदू मात्र काम करत होता. जड झालेल्या डोक्यात एक लांबलचक यादी तयार होत होती. त्याच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी प्रत्येकाच्या वागण्याचं विश्लेषण केलं. त्याचं कोणाशी कधी वाजलं, मतभेद झाले याची नोंद केली आणि तो HR कडे पोचला. HRच्या मेनननं त्याला लेखी तक्रार द्यायला सांगितली. त्याने ती दिलीही, पण शेवट काय आणि कधी ते त्यालाही माहिती नव्हतं. वर्षाअखेरीचा बोनस गेला, प्रमोशनही गेलं. बोनसचं दुःख नव्हतं, प्रमोशनही मिळेल पुढच्या वर्षी. सुदेशला विषाद वाटत होता तो कोणीतरी त्याला पद्धतशीर गोवतंय याचा. हे काम कोणाचं असेल, कोणाचा डाव असेल हा? 3-4 नावं झटकन त्याच्या मनात येऊन गेली, पण ते काम HRचं होतं. उगाच कोणाला जाऊन विचारलं तर काहीतरी वेगळंच होईल हे त्याला माहिती होतं. HRमधल्या मेननच्या हालचाली संथ चालू होत्या. सुदेशचा धीर सुटत चालला. त्याचं वागणं बदललं. कामात सावधपणा आला. चुकाही व्हायला लागल्या. समोरच्याला 1000 प्रश्न विचारून तो हैराण करायला लागला. कधी विश्वासात घेऊन, कधी अंगावर खेकसत. एका न संपणाऱ्या गोष्टीची सुरुवात झाली होती. शेफालीने तिच्या अभ्यासाचा विषय असलेल्या व्यक्तींच्या गोष्टी संपवल्या. काही क्षण साठे काहीतरी विचारतील म्हणून तिने वाट पाहिली. पॉवरपॉईंट बंद करत तिने समोर बघितलं. 100 नजरा तिच्यावर रोखलेल्या होत्या. तिचं ध्येय होतं साठे. साठेंनी तिला निवडलं तर पुढचा अध्याय सोपा होता, पण साठ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी तिची ती अपेक्षा मावळली होती. शेफाली, साठ्यांच्या बाजूला बसलेल्या भंडारींनी तिचं नाव घेतलं आणि ती विचारातून भानावर आली. बंड्या खोत मला भेटला फेसबुकवर. प्राध्यापकांमध्ये खिसखिस पिकली. म्हणजे त्याच्या पुतणीच्या पोस्टनी मला उत्सुकता वाटली बंड्याबद्दल. सगळे का हसले ते शेफालीच्या लक्षात आलं नाही, पण त्यामुळे ती अस्वस्थ मात्र झाली. नजरा टाळत तिने आपलं बोलणं रेटलं. बंड्या गावातला, नुसतं बसून खाणारा, काडी चघळत वेळ घालवणारा, काहीही न करणारा माणूस. ऐत खाऊ, आळशी, मूर्ख, किती विशेषणं होती त्याला. त्यावरच्या प्रतिक्रियासुद्धा लक्षवेधी होत्या. कुणीतरी लिहिलं होतं की पूर्वीच्या काळी घरटी प्रत्येकी 4-5 मुलं असायचीच, त्यातला एक बंड्या निघायचाच. आठवा प्रत्येकाने कुणाचा ना कुणाचा काका, मामा या बंड्यासारखा असेलच. ही प्रतिक्रिया वाचली आणि वाटलं या बंड्यालाच नक्की काय झालंय हे कळलं तर. मी त्या मुलीशी आधी बोलले आणि हळूहळू बंड्याच्या घरातल्या सर्वांशी. अच्छा, मग त्यावरून निष्कर्ष काय काढलेत? साठेंनी खोचकपणे विचारलं, पण शेफालीनी ते ऐकलं नव्हतं. त्यांनी पुन्हा तेच जोरात विचारलं. तेवढं विचारून ते थांबले नाहीत. नाही, त्यावरून नाही काही निष्कर्ष काढला. तुमचा गैरसमज होतोय. मी बंड्याशी बोलले. त्याला रस नव्हता माझ्याशी बोलण्यात, तरी बोलले. काय बोललात काय? इतक्या वेळात कोणीतरी तिसऱ्यानेही प्रश्न विचारला हे बघून शेफालीला जरा बरं वाटलं. बंड्याला बोलतं करायचा प्रयत्न केला मी. त्याच्याकडे फार बोलण्यासारखं नव्हतंच. सारखा खोतांबद्दल बोलायचा. खोतांबद्दल? आश्चर्य आहे. खरं तर त्याची आईच त्याला पाठीशी घालणारी. ती त्याला जास्त जवळची असायला हवी. कदाचित. दुसऱ्या प्राध्यापकांनी साठ्यांना अडवलं. कदाचित काय? शेफालीनेही उत्सुकतेने विचारलं. वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बंड्या धडपडत असेल. सगळं संपल्यावर साठ्यांना हसायलाच आलं. म्हणजे? शेफालीला साठ्यांचा अंदाज येत नव्हता.
बंड्याचं शिक्षण संपूनही खूप वर्ष झाली म्हणालात ना. त्याचा काय संबंध आहे सर? शेफालीला राहवलं नाही. तुमचा विषय तरी काय आहे नक्की? तुम्ही काय सिद्ध करणार आहात तेच मला कळलेलं नाही आहे. मला कळलंय, भंडारी म्हणाले. आणि आपण भंडारींच्या प्रेमात पडलोय का काय असं शेफालीला वाटायला लागलं. ती हसली. मी सांगतेच आहे आता. सर, खोतांबद्दल तो बोलायचा कारण त्याला खोतांच्या अपेक्षा अजूनही पूर्ण कराव्यात असं वाटतंय. एकदा 10वी झालो की बाबांच्या बरोबर काम करीन असं मला कितीतरी वेळा सांगितलंय त्यानं. प्रत्यक्षात ते शक्य नाही हे माहीत असेलच की त्याला. कळतही असणारच त्याला. 10वी नापास हीच ओळख आहे त्याची. परीक्षा द्यायचं वयही गेलंय. तरीही त्याला 10वी पास व्हायचंय. तुम्हीच सांगा असे किती बंड्या असतील की त्यांना काय झालंय हे कधी कळलंच नसेल. ना त्यांना ना त्यांच्या आजूबाजूच्यांना. समथिंग इज रॉंग विथ डॅड हे शिरीना तिच्या आईला ओरडून सांगतीये. जे 17 वर्षाच्या मुलीला समजतंय ते अनुपम पटेलना समजू नये? त्यांच्या बायकोला समजू नये? दुर्लक्ष करतात का खरंच समजत नाही हाही भाग आलाच आहे. सुदेशला जे भोगावं लागतंय आणि त्यावर तो जसा रिॲक्ट होतोय त्यावरून त्याच्या बायकोला वाटतंय की त्याचा स्वभाव तोच आहे. त्यामुळे प्रत्येकजण दूर असतो, त्याच्या भानगडीत पडतच नाही. जिथे कामाशी संबंधित असतं तिथे कधीतरी असा स्फोट होतो आणि कोणीतरी नॉट ॲप्रोचेबल असा शेरा मारतं. बंड्या खोत, अनुपम पटेल, सुदेश जाधव 3 पिढ्यांचं प्रतिनिधित्व करणारी ही 3 नावं. बंड्या आता जवळपास 50शीला आलाय. अनुपम पटेलनी 40शी नुकतीच ओलांडली आहे. सुदेश आहे 30शीच्या आसपासचा. या तिघांना एकाच रोगानं ग्रासलंय. ना ते त्यांना कळतंय ना इतरांना. बंड्यावर जे उपचार झाले ते सगळे गंडे दोऱ्याचे. वहिनी एकट्या सतत कुठला ना कुठला उपाय शोधत राहिल्या, अजूनही शोधतायत. अनुपम पटेलांच्या घरात त्यांच्या तरुण मुलीला समथिंग इज रॉंग याची जाणीव झाली आहे हेही खूप असं म्हणायची वेळ या रोगानं आणली आहे. शेफाली तिच्याकडे लागलेल्या नजरांना तिने काढलेले निष्कर्ष सांगत होती. जवळजवळ 100हून अधिक स्टडी केसेस तिने हाताळल्या होत्या. त्यांचा अभ्यास केला होता. त्या व्यक्तीशी बोलली होती आणि त्यातून एकच निष्कर्ष निघत होता. ती तिच्या गुरूंसमोर मांडत होती. या नजरा होत्या प्राध्यापकांच्या. प्रत्येक प्राध्यापक आपले विद्यार्थी निवडणार हे नक्की झालं होतं. कॉलेजला हा वेगळा प्रयोग करून पाहायचा होता. शेफालीचं लक्ष प्राध्यापक साठे होतं. साठ्यांचा दबदबा, हुशारी ती जाणून होती. तिला त्यांच्या हाताखाली काम करायचं होतं, शिकायचं होतं. ती तावातावानं निष्कर्ष मांडत होती. टेबलाच्या कडा घट्ट धरून ती बोलत होती. काहीशा कडक, स्टिफ वाटणाऱ्या तिच्या हालचाली साठे निरखत होते. या सर्वांना नैराश्यानं ग्रासलंय. डिप्रेशन. इतक्या संथपणे शेफाली म्हणाली की अगं बोल ना बाई पटकन असं कोणीतरी सांगेल. पुढे बोलायला सुरुवात करण्याआधी तिने प्राध्यापक साठ्यांकडे पाहिलं. साठे एकटक तिच्याकडे बघत होते. माझ्या प्रश्नाचं उत्तर. साठ्यांनी पुन्हा एकदा तिला थांबवलं. काय प्रश्न होता सर तुमचा? बुचकळ्यात पडल्यासारखं शेफालीने विचारलं. विसरलात? मगाशी तर म्हणाला होता शेवटी सांगते. शेफालीने मान खाली घातली. वेगवेगळ्या देशातल्या व्यक्ती घेतल्यात अभ्यासासाठी तर सगळे भारतीयच का असा प्रश्न विचारला होता मी. हां, आपला समज असा आहे की भारतीयांमध्ये हे प्रमाण फार कमी आहे. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी आपण सहज बोलू शकतो. आजूबाजूला भयान शांतता नसते. माणसांमध्ये वावरतो आपण. सगळं खरं असलं तरी खरंच मन मोकळं करतो आपण. एकमेकांशीच इतकी स्पर्धाही असते. निखळ मैत्री किती जणांची असते. जो तो कशाच्या तरी मागे धावतोय.
सुखाच्या समाधानाच्या मागेही आपण ते नक्की काय आहे हे समजून न घेताच लागलोय. गर्दीतही माणूस एकाकी असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. तीव्र स्पर्धेमुळे माणसाला नैराश्य येऊ शकतं हे आपल्याला समजत नाही. खेडेगावातला बंड्या तर खोतांचा मुलगा. हातपाय न हलवता सगळं मिळतंय तरी सुख बोचतं असं म्हणतायत त्याला सगळे. त्याला नैराश्य आलंय हे इतरांना कळलेलं नाही. त्याला ते कळण्याची त्याची कुवतच नाही. खोतांच्या सतत टोचून बोलण्यानं बंड्यावर नक्कीच परिणाम झाला. ना हे खोतांना कळलं ना इतरांना. आपल्याकडे याचा पद्धतशीर अभ्यास नाही. लोक तज्ज्ञांची मदत घ्यायला पटकन तयारच होत नाहीत, कारण मानसिक आजाराला आपण आजार मानतच नाही, वेडेपणाचा शिक्का लावतो. दृष्टीच बदलते ना त्या व्यक्तीकडे बघायची. आकडेवारी उपलब्ध नाही म्हणजे नैराश्यग्रस्त, डिप्रेस्ड माणसांच्या संख्येचा डेटाबेस नाही, म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या भारतीयांमध्ये नैराश्याचं प्रमाण कमी आहे. हा गेले वर्षभर मी पाहिलेल्या 100हून अधिक माणसांचा अभ्यास करून काढलेला प्राथमिक निष्कर्ष आहे. मला पुढच्या वर्षी यावर अधिक अभ्यास करायचा आहे. तुम्हाला खरंच वाटतंय झेपेल हे तुम्हाला? नीट विचार करा. प्रमिला वहिनी आठवत आहेत का? बंड्याची आई. मी तुम्हाला बंड्याच्या आईबद्दलही विचारलं होतं. साठे इतकंच म्हणून थांबले नाहीत, ते उठले आणि हॉलच्या बाहेर पडले. शेफालीनी टेबलाची काडा घट्ट पकडली. प्रमिला वहिनींना का धरून ठेवलंय साठ्यांनी ते तिला समजत नव्हतं. ती तशीच उभी राहिली. पुढच्या वर्षी साठ्यांच्या हाताखाली काम करायचं स्वप्न भंग पावताना तिला दिसत होतं. तिला साठ्यांच्या मागून बाहेर धावत जावं, त्यांना अडवून जाब विचारावा, नाहीतर तिची निवड करण्याची गळच घालावी असं वाटत होतं. पाय मात्र तिथून हालायला तयार नव्हते. काही वेळानं संथ पावलं टाकत ती स्वतःच्या जागेवर जाऊन बसली. निर्णयाचा क्षण जवळ येत चालला होता. शेफालीसारखी अनेक जणांची प्रतीक्षा सुरू झाली होती. शेफालीच्या मनात मात्र साठे सरांचं तिथून निघून जाणं ठाण मांडून बसलं होतं. का निघून गेले ते? उठून आलेले साठे दाराबाहेरच्या बाकड्यावर टेकले. कितीतरी दिवसांनी त्यांना किंचित उत्साह आल्यासारखं वाटलं. त्यांना त्यांचा पुढचा विषय सापडलेला होता. शेफाली आजगावकर. नैराश्याच्या वाटेवर पाऊल टाकलेली शेफाली आजगावकर. शेफालीचं नैराश्य आणि त्याला कारणीभूत असलेल्या तिच्या 100हून अधिक स्टडी केसेस हा विषय त्यांच्या मनात घोळायला लागला. तासाभरात त्यांनी शेफालीची अनेक प्रकारे परीक्षा घेतली होती. तिच्या हालचालीतला संथपणा, बोलताना काढलेलं पोक, नजरेला नजर न देणं, कितीतरी गोष्टी. एका वर्षात तिच्यातला हा बदल तिला जाणवलेलाही नाही आहे. वर्गातली हसरी खेळकर शेफाली नकळत बदलत चालली आहे हे तिच्यासह कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं. कामाचा ताण असं प्रत्येकाने गृहीत धरलं होतं. ते तितकंच नव्हतं हे साठ्यांच्याही आज अचानक लक्षात आलं आणि साठ्यांना तिचं नैराश्य खुणवायला लागलं. शेफालीनी तिच्या केसेसच्या बाबतीत जे केलं तेच आता ते करणार होते. शेफालीला कल्पना न देता तिच्या नैराश्याचा, डिप्रेशनचा ते अभ्यास करणार होते. प्रत्येक प्राध्यापकाला एक विद्यार्थी असा खेळ होता हा. या खेळात योग्य विद्यार्थ्याची निवड करून जो जिंकेल तो कदाचित प्राचार्य पदाच्या रांगेत आणखी पुढे जाईल. साठ्यांना एकदम घाम आला. ते अस्वस्थ झाले. त्यांच्या छातीत धडधडायला लागलं. रांग मोठी होती. स्पर्धा प्रचंड होती. त्यात पुढे पुढे सरकणंच कठीण होतं. हुकमाचा एक्का हातात आल्याचा आनंद त्यांना झाला. मी शेफाली आजगावकरची निवड करतोय.
साठ्यांनी म्हटलं आणि शेफालीला विलक्षण आनंद झाला. मनातल्या मनात. चेहऱ्यावर तो दिसत नव्हता. साठ्यांना त्याची कल्पना होती. त्याचवेळी भंडारींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. साठ्यांचा विषय त्यांच्या लक्षात आला होता आणि त्यातूनच भंडारींना कल्पना सुचली होती. साठ्यांना शह देता येईल याची त्यांना खात्री पटली होती. त्यांनी मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटली. गेली 2 वर्ष साठ्यांच्या हाताखाली काम करता करता त्यांना कळूही न देता केलेला अभ्यास आणि अचानक हाती आलेल्या प्रमिलाताई. शेफालीकडून प्रमिलाताईंची माहिती मिळवून ते प्रमिलाताईंशी बोलणार होते. प्रमिलाताईंचा अभ्यास केला की अतिशय 2 वेगळ्या गोष्टींचा समावेश करून त्यांना त्यांची खुर्ची बळकट करता येणार होती. प्राध्यापक भंडारींचा विषय नक्की झालेला होता. विषण्णतेकडून नैराश्याकडे चाललेले साठे आणि प्रमिलाताईंनी स्वतःच्या नकळत त्यांना ठाऊकच नसलेल्या नैराश्यावर आपसूक केलेली मात. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर लिखित कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअरही करा. भेटूयात पुढे अशाच उत्तम कथेसह. नमस्कार.